दादांसारखं सर्वस्पर्शी नेतृत्व, सर्व क्षेत्रातलं जाणकार, ज्यांच्या घरामध्येच त्यांनी राजकारण पूर्णपणाने अनुभवलं, त्यांनी आपल्या सहकार्याच्यावरती एवढा विश्वास ठेवणं माझ्यासारख्यावरती, मला असं वाटतं माझ्या आयुष्यात मी काय कमवलं, तर माझ्या आयुष्यात मी एवढंच कमवलं की दादांचा विश्वास, की आपण जे म्हणू किंवा आपल्या मनातल्या ज्या भावना, आमचं दोघांचं इतकं ट्युनिंग होतं की त्यांना काय वाटतं ते मला सहज कळू शकायचं, मला नेमकं काय वाटतं ते त्यांना मी न बोलता अवक्त्य जरी असलो, व्यक्त नाही जरी झालो तरी त्यांना ते समजायचं. इतकी आमचं ज्यावेळेला ट्युनिंग जमलेलं होतं, त्याच्यातून स्वाभाविकपणाने आम्ही 2023ला निर्णय घेतला, तो सामुदायिक घेतला. अगोदरपासूनच 19ला सुद्धा किंवा 14पासूनच 16-17पासूनच अनेक क्षण घडले की त्यावेळेला एक आमच्या मैत्रीची परीक्षा करणारे अनेक क्षण होते. स्वाभाविकपणाने ज्या वेळेला असं दुर्दैवी अपघाती निधन होतं त्यावेळेला माझी एक बांधिलकी आहे, शेवटी आहेच. एकेची जागा दादांनी परिश्रमपूर्वक निवडून आणल्या. लोकसभेच्या निवडणुकीमधला पराजय, विशेष करून वहिनींचा पराजय असेल, मी निवडून आलो त्यावेळेला मी मतमोजणी केंद्रात होतो. मला आठवतं 3:30-4 वाजता मतमोजणी संपत आली होती. मी त्यांचा म्हणजे माझ्याकडे फोन नव्हता, कारण मी मतमोजणीच्या वरती बसलो होतो. निवडणूक अधिकारी म्हणजे जिल्हाधिकारी बाजूला होते आणि काय सांगत आलं की दादांना बोलायचं आहे. त्याने माझं अभिनंदन केलं, पण त्यावेळेला मला समजलेलं होतं की बारामतीमध्ये आपला पराजय झाला आहे. क्षणभर मला काय बोलावं ते समजलं नाही, पण त्याने माझं अभिनंदन केलं. दिलदार नेता कसा असतो, बारामतीमध्ये वहिनींचा पराजय झालेला असताना माझं अभिनंदन केलं आणि मला सांगितलं उद्या एनडीएची मीटिंग आहे, दिल्लीला तुम्हाला जायचं आहे. मी त्यांना एवढं सांगितलं की उद्या मी पहिलं तुम्हाला भेटेन, मी देवगिरीला येईन आणि मग मी दिल्लीला जाईन. तुम्ही भेटत नाही तोपर्यंत मी दिल्लीला जाणार नाही. त्याच्यामुळे माझ्या भेटीसाठी ते थांबले. मी सकाळी 8:30ला त्यांच्याकडे घरी पोहोचलो आणि मग 9:30-10च्या विमानाने गेलो दिल्लीत गेलो आणि लगेच एनडीएची मीटिंग ज्यावेळेला सगळे मोदी साहेब होते, अमितभाई होते, नड्डाजी होते, चंद्रबाबू नायडू होते, सगळे एनडीएचे सगळे नेते आले होते आणि मग त्याच्यातूनच 2-3 दिवसांनी मोदी साहेबांचा शपथविधी झाला. म्हणजे माझ्या सांगण्याचा मतितार्थ असा आहे की तो दिवस मतमोजणीचा त्यांच्यासाठी तसा दुर्दैवी होता, कारण बहिणींचा बारामतीमधला पराजय, बारामतीमध्ये त्यांना मिळालेलं म्हणजे माघार 48,000 डेपिशिट होतो. पण आपला एक सहकारी निवडून आला आहे, एनडीएच्या मीटिंगमध्ये जाण्याची जबाबदारी आहे, असं सांगणारा मोठ्या मनाचा नेता. त्याच्यानंतर परिश्रमपूर्वक आम्ही प्रयत्न केले. दादा तर समजा महाराष्ट्र फिरले, एकेची जागा निवडून आल्या, उपमुख्यमंत्री झाले.